नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या सन्मानार्थ एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित समारंभादरम्यान स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले. या प्रकरणामुळे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेवर जोरदार टीका होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेनं अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर करत मदतीचा हात दिला. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला कालपासून मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघानं रत्नागिरी जेट्स संघाला पराभवाचा धक्का दिला. पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाशिक संघानं 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. नाशिक संघाच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज मंदार भंडारीनं शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं T20 मुंबई लीग 2025च्या पहिल्याच दिवशी 25 चेंडूंत वादळी अर्धशतक झळकावलंय. पण साईराज पाटीलनं वादळी खेळी करताना ईगल ठाणे स्ट्रायकर्सला DY पाटील स्टेडियम नवी मुंबई येथे झालेल्या लढतीत ट्रायम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्टवर 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पुणे जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य कराटे असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर कराटे स्पर्धेत कामठीच्या शरयू श्रावणकर हिनं उल्लेखनीय कामगिरी केली. 11 वर्ष वयोगटातील 30 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत तिनं सुवर्ण पदक जिंकलंय. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शरयू हिला 12 ते 15 जून दरम्यान डेहराडून येथे होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. नीरज चोप्रा क्लासिक 2025 भालाफेक स्पर्धा येत्या 5 जुलैपासून बंगळुरूमधल्या श्री कांतीरवा स्टेडियमवर सुरू होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 24 मे पासून सुरू होणार होती, मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. भारतानं आयोजित केलेली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा असून या स्पर्धेचं नेतृत्व ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा करणार आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रासह थॉमस रोहलर, एंडरसन पीटर्स आणि इतर अनेक ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत. नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुरानं विश्वविजेत्या डी गुकेशची विजयी मालिका अखेर खंडित केली. 8व्या फेरीत नाकामुरानं गुकेशच्या एका चुकीचा फायदा घेत विजय नोंदवला. यापूर्वी गुकेशनं सलग 2 विजय मिळवले होते. त्यानं प्रथम मॅग्नस कार्लसन आणि अर्जुन एरिगाइसी यांना पराभूत केलं होतं. 20 जूनपासून भारत आणि इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडनं ख्रिस वोक्स आणि जो स्टंग यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतला. 5 कसोटी सामन्यांची मालिका लक्षात घेऊन 6 जूनपासून नॉर्थम्प्टन येथे सुरू होणाऱ्या इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या 4 दिवसीय सामन्यासाठी वोक्स आणि टंग दोघांनाही इंग्लंड लायन्समध्ये समाविष्ट करण्यात आले. भारताविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंडनं आपल्या खेळाडूंना सामन्यासाठी सज्ज ठेवण्यासाठी हे पाऊल उचललंय. भारत या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा झटका बसलाय. संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस ॲटकिन्सन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. गोलंदाज गस ॲटकिन्सनच्या उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण जाणवत असल्यानं भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणं संशयास्पद मानलं जात आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.